मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असं। आज आपण एका सबस्क्रायबर कहिलेलो एक भयानक सत्य अनुभव बघणार असो। रात्रीच्या दरम्यान बांबूच्या जंगलातून प्रवास करताना तेंका यो भयानक अनुभव इलो होतो, पण त्यांनी आपलं नाव सांगू नको अशी विनंती केलेली असा। पण ही गोष्ट बघूच्या आधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरू नको। आज मी तुमका जी गोष्ट सांगणार असय ती गोष्ट मी स्वतः अनुभवलेली असा। मी लहानाचो मोठो एका गावात झालंय आणि ही गोष्ट मी त्याच गावात अनुभवलेली असा, पण काही कारणांमुळे मी त्या गावाचं नाव सांगू शकत नाही। मी माझ्या आईवडिलांसोबत लहानाचो मोठो त्याच गावात झालंय। जेव्हा मी 22 वर्षांचं होतंय तेव्हा माझे वडील आजारपणात वारले। तेव्हापासून संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर इली। माझं शिक्षण तर झाला होता, मी काम शोधत होतोय आणि वडील अचानक सोडून गेल्यामुळे माका लवकरात लवकर काम शोधूचा होता आणि देवाच्या कृपेन माका काम गावला। पण ता काम शहरी भागात होता। माझं सुद्धा नाईलाज होतो, शहरात माझ्या ओळखीचा असं कोण नाही। पण पोटा पाण्यासाठी माका आईक सोडून त्या शहरात काम करूक जावचा लागला। त्यामुळे मी माझ्या आईक आणि माझ्या त्या गावाक सोडून शहरात काम करूक निघून गेलय। सगळा काही चांगला चालला होता। बघता बघता माझी त्या कामात 2 वर्ष कधी निघून गेली माका समजला नाही। पण त्या कामाच्या गडबडीत माका त्या 2 वर्षात गावाक फारसा काय जाऊक गावला नाही। एखाद दुसरा दिवस मी गावात जाऊन आईक भेटान यायचंय। वर्षभरातून 2-3 वेळेकच त्या गावात माझं जाणं असायचा। मी लहानपणापासून गावातच असल्यामुळे माका गावची खूप ओढ होती, पण कामापायी माका ते जाऊक गावत नाही होता। पण एका वर्षी माका 1 महिन्याची सुट्टी मिळाली आणि मी लगेचच ठरवलंय की यो संपूर्ण 1 महिनो मी माझ्या गावात जाऊन आईसोबत वेळ घालवतलय। जशी माका महिन्याभराची सुट्टी गावली तसं मी आईक फोन केलंय आणि आनंदाची बातमी सांगितलंय। माझी ती बातमी ऐकान माझी आई खूप आनंदी झाली। तिका कधी एकदा मी गावाकडे येतय असा झाला होता। सुट्टी मिळाल्यापासून माका एक दिवस वाया घालवचो नाही होतो, त्यामुळे मी लगेचच रेल्वेची तिकीट काढलंय आणि त्याच दिवशी थैनं बाहेर पडलंय। पण मी गावाकडे येऊक निघालोय ह्या काय अजून मी माझ्या आईक सांगितले नाही होतंय। पण त्या दिवशी नेमकी ती रेल्वे खूप उशिरा इली आणि आधीच उशीर झाल्यामुळे संध्याकाळी 7 वाजता पोचणारी रेल्वे रात्री 10च्या दरम्यान आमच्या गावाजवळच्या रेल्वे स्थानकावर लागली। त्या दिवशी तर चांगलंच कर झालं होतं। रेल्वेक एवढं उशीर होईत एवढं मी विचार केले येत नाही होतंय, पण आता झाला तर झाला असं मनान मी त्या रेल्वे स्थानकातून बाहेर पडलंय। त्या दिवशी माझ्यासोबत जास्त काही माणसं त्या रेल्वे स्थानकावर उतरली नाही होती आणि जेवढी काही माणसं उतरली होती ती आपापल्या खाजगी वाहनान आपल्या घराकडे निघून गेली होती। मी आपलं माझं सगळं सामान घेऊन रेल्वे स्थानकाच्या बाहेर इलय। याआधी मी जेव्हा जेव्हा गावाकडे यायचंय तेव्हा आमच्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर रिक्षावाले असायचे, पण त्या रात्री काय झालं होतं काय माहिती, एकव रिक्षा काही बाहेर दिसत नाही होती। संपूर्ण रेल्वे स्थानक एकदम ओसाड पडला होता आणि बघता बघता जी काय 10-20 माणसं होती ती थैसून निघून गेली। त्यामुळे मी एकटोच आता त्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभं होतंय। माका आता काय करूचा ताच काय सुधरत नाही होता, म्हणून मी माझं सगळं सामान घेतलंय आणि थैसून पायीच मुख्य रस्त्यावर येऊक लागलंय। पण जसं मी मुख्य रस्त्यावर येतोय तर थैसुद्धा खयची गाडी वगैरे दिसत नाही होती। मी 5-1 मिनटं वाट बघितलंय, तेवढ्यात एक टेम्पो माझ्या दिशेने येताना दिसलो। त्या टेम्पोक बघून माझ्या जीवात जीविलो। जसं टेम्पो माझ्या जवळ येता तसं मी तेका हात दाखवलंय
आणि थांबवलंय. तसं तो टेम्पोवालो माझ्या जवळ येऊन थांबलो. तसं मी तेंका म्हणालय, हो काका, माका जरा गावाक सोडशाल काय? माझी रेल्वे उशीर राहिली आणि काय आजूबाजूक रिक्षा पण गावत नाही. तुम्ही सोडलास तर खूप उपकार होतील. मी पैसेसुद्धा देते तुमका. तो टेम्पोवालो होतो तो आपलं सामान पोचवून परत घराकडे जाऊक निघालो होतो. पण जसा मी पैशाचं बोललोय तसं तो जाऊक तयार झालो. त्यांनी माका म्हटल्यान, ठीक आ, बसा, खंय जावचा तुमका? तसा मी माझ्या गावाचं नाव सांगितलंय. त्या क्षणी त्यांनी माका अडवल्यान आणि म्हणालो, माफ करा, पण मी थंय तुमका सोडूक शकत नाही. त्याचं तर वाक्य ऐकान माका काय समजलात नाही. तसं मी म्हणालोय, सोडूक शकत नाही? कशाको, काय झाला? पण तो काय माका नीट सांगत नाही होतो. तो माका म्हणालो, तुम्ही माका अजून खंय सोडूक सांगला असतास ना तर मी तुमका सोडला असतंय. पण तुम्ही ज्या जागेचं नाव घेतास थंय मी तुमका नाही सोडू शकत. माफ करा. माका तो या सगळा कशाक म्हणता ताच काय समजत नाही होता. तशी मी आजूबाजूक नजर फिरवलंय. माका लांब लांबवर खंयचीच गाडी दिसत नाही होती. तसं मी मनात म्हटलंय, ह्यो जर हैसून निघान गेलो तर माझा काय खरा नाही. माका अजून खंयची गाडी गावात असं वाटत नाही. म्हणून मग मी तेका म्हणालोय, हो काका, एक काम करा, मी तुमका डबल पैसे देतोय, पण माका माझ्या गावाकडे सोडा. जसे मी पैसे वाढवून बोललोय तसं त्यांनी थोडा वेळ विचार केल्यान आणि माका म्हणालो, ठीक असा, पण मी तुमका त्या गावच्या वेशेपर्यंत सोडूक शकतोय, त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. तुम्ही एक काम करा, थंयसून चलत जावा, थंय तुमचं गाव काय लांब नाही. तसा मी तेका म्हणालोय, हो काय बोलतास या? एकतर मी तुमका जास्तीचे पैसे देतोय आणि वर तुम्ही माका अर्ध्या वाटे सोडतलास. तसं तो माका म्हणालो, ठीक असा, मग एक काम करूया, मी तुमका तुमच्या घरापर्यंत सोडतोय, पण आजची रात्र माका तुमच्या घराकडे रावाक देवा. मग सकाळ झाली की मी परत माझ्या मार्गान जातोय. माका तर त्या टेम्पोवाल्याचा काय समजतच नाही होता. पण या सगळा बोलताना त्याच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव होते. कसली तरी त्याच्या मनात भीती होती, या माका स्पष्ट जाणवत होता. पण माझ्याकडे अजून काही पर्याय नाही होतो. म्हणून मग मी म्हणालोय, ठीक असा, तुम्ही थांबा माझ्या घराकडे, पण माका आधी आहे ना घेऊन चला. तसं तो म्हणालो, ठीक आ, बसा. मग मी त्या टेम्पोत बसलोय आणि आम्ही दोघवले आमच्या गावच्या दिशेने जाऊक निघालो. तरी थंयसून आमचा गाव पाऊण तासावर होता. रात्रीचे 10:30 होऊन गेले होते. गाडीत एकदम शांतता पसरली होती. ना मी बोलत होतोय ना तो ड्रायव्हर. बसान बसान माका कंटाळसुद्धा येऊक लागलो होतो. म्हणून मी तेंका सहज विचारलंय, काय हो काका, तुमका ट्रक चालवून किती वर्ष आली? तसे ते माका म्हणाले, माका 3 वर्ष होऊन गेली मी ट्रक चालवतोय. पण माका एक सांगा की एवढ्या रात्रीचे तुम्ही गावात खंय चाललास? तसं मी तेका म्हणालोय, अहो मी कामानिमित्त शहरात राहतोय. 4-5 वर्ष झाली माका गावाकडे तसं राहाक गावला नाही. गावात माझी आई रावता आणि माका नुकतीच 1 महिन्याची सुट्टी गावली, म्हणून गावाक निघून इलय. पण नेमकी आज रेल्वे उशीर राहिली, त्यामुळे सगळं गोंधळ झालो. माझी ती सगळी वाक्य ऐकान तो ट्रक ड्रायव्हर जरा विचित्रच हास्य करूक लागलो आणि माका म्हणालो, तुमच्या गावात काय काय घडला याच तुमका माहिती नाही, आणि जर माहिती असता तर एवढ्या रात्रीची तुम्ही तुमच्या गावाक जाऊची हिंमत केलासच नसतास. एवढं बोलान तो ड्रायव्हर माझ्याकडे एकटक बघूक लागलो. मी जेव्हापासून त्या ड्रायव्हराक भेटलो होतंय तेव्हापासून तो माका विचित्रच वाटूक लागलो होतो. तो जा काय बोलायचो त्याच्यातला माका कायच समजत नाही होता. पण त्याच्या त्या वागण्यामुळे माका मात्र जरा भीतीच वाटूक लागली होती. तेवढ्यात तो माका म्हणालो, तुमका माहिती आहे गेल्या 3 वर्षापासून तुमच्या गावात रात्रीचा कोण बाहेर पडत नाही. तसं मी म्हणालोय, हां, मी माझ्या आईकडसून ऐकलं होतंय. आई सांगायची की रात्रीचा कोण बाहेर पडत नाही. पण मी तिका त्यामागचं कारण विचारलंय, पण तिने काय माका सांगूक नाही. तिने तो विषय टाळल्यान. मी सुद्धा त्याच्याकडे काय लक्ष देऊक नाही. तुमका काय याबद्दल माहिती आहे काय? तसं तो ड्रायव्हर म्हणालो, मी काय तुमच्या गावात राहत नाही, पण मी एक ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे माझ्या बऱ्याचशा गोष्टी कानावर पडतात. आणि ही गोष्ट माझ्या कानावर पडली की तुमच्याच गावात गेल्या 2-3 वर्षापासून
विचित्र गोष्टी घडूक लागलेल्या असत. तुमच्या त्या गावात एक बांबूचा जंगल असा. ती जागा बरी नाही म्हणतात. एकदा असे शहरातले 3 जण रात्रीचे त्या गावात जायत होते. त्यांचं वाटेत काय झालं काय माहिती, ते 3 दिवस गायब होते. गावातल्या लोकांनी त्यांना खूप शोधल्यानी पण ते काय गावले नाही. पण अचानक 3ऱ्या दिवशी ते तिघवले त्या बांबूच्या जंगलात सापडले. पण त्या तिघांची अवस्था खूप वाईट होती. तिघवल्यांचा मानसिक संतुलन बिघडला होता. त्यांनी त्या जंगलात काय बघितल्यानी देवाक माहिती, पण जा काय बघितल्यानी त्या खूप भयंकर होता. तेव्हापासून सगळे लोक रात्रीची बाहेर पडाक घाबरतात. त्या टेम्पोवाल्याची ती गोष्ट ऐकता ऐकता आम्ही कधी गावच्या वेशीवर येऊन पोचलो त्याच आमका समाधला नाही. जसं आमचं ट्रक गावच्या वेशीवर येता तसं त्या ट्रक ड्रायव्हरान तो ट्रक थांबवल्यान आणि म्हाका म्हणालो आपण गावच्या वेशीवर येलो आणि हयसूनच पुढे त्या बांबूचा जंगल लागता. काय करूया, जाऊया की नको, खूप रात्र झाली आ. तसं मी तेका म्हणालोय अहो गाडी कशाक थांबवलास, आता 5-10 मिनिटावर आमचं घर येत आणि तुम्ही काय या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतास, असा काय नसता, चला तुम्ही. तसं तुम्हाला म्हणालो साहेबांनो तुम्ही एक काम करा, तुमच्या आईक फोन करा आणि सांगा की तुम्ही गावच्या वेशीवर इलास, कारण आपण आता तुमच्या घराकडे पोहोचू की नाही या माका नाही माहिती. त्या ड्रायव्हराची ती वाक्य ऐकान आता माका सुद्धा भीती वाटाक लागली होती. मी लगेच माझ्या खिशातलं फोन काढलंय आणि आईक फोन लावलंय. काही वेळान आईन फोन उचलल्यान. तसं मी आईक म्हणालोय आई मी गावच्या वेशीवर येऊन पोचलोय, मी आता 5 मिनिटातच घराकडे येतोय. माझी ती वाक्य ऐकान आईक झटकोच बसलो. ती म्हणाली काय, गावच्या वेशीवर आणि आता इतक्या वेळेक, अरे डोक्या ठिकाणावर हा की नाही तुझा, आणि माका सांगितलंच नाही तू, आणि एवढं उशीर होणार होतो तर थंयच काहीतरी रूम घेऊन राहायचा ना, एवढ्या रात्री गावाकडे कशा येतं. माका त्या आईचा बोलणं ऐकान स्पष्ट जाणवत होता की आईच्या मनात कसली तरी भीती होती. तसं मी आईक म्हणालोय आई मी आता गावच्या वेशीवर येऊन पोचलोय आणि आता मी खंय जाव, सगळी दुकानं तर बंद असत. तशी आई म्हणाली ता माका काय माहिती नाही, तू थंय ना परत मागे जा, गावात प्रवेश करू नको आणि उद्या सकाळ झाले की ये. एवढा बोलान आईन फोनच कट केल्यान. तसं मी टेम्पोवाल्याक म्हणालोय अरे आई तर सांगता हयत थांब, गावात येऊ नको. तसं तो म्हणालो बघा मी तुमका सांगितलं होतं ना, सगळ्या गावकऱ्यांका माहिती असा, आता काय करूया, थांबाया की जाऊया. तसं मी म्हणालोय अहो 10 मिनिटाच्या अंतरावर माझं घर असा आणि हयसून आता खंय जातलास मागे, आणि या जंगलात एवढं काय भयानक असा, आणि पुढच्या 10 मिनिटात असं काय मोठा घडतला, आणि संपूर्ण रात्र ह्या गावच्या वेशीवर थांबणं माका काय बरोबर वाटत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही चला माझ्या घराकडे, मी तुमका तुमचे पैसे देतोय आणि आजची रात्र वाटल्यास आमच्या घराकडे थांबा, पण आहे ना चला. तसं तो टेम्पोवालो म्हणालो ठीक असा, जशी तुमची मर्जी, पण एक काम करा, माका माझे पैसे आता देवा, कारण माका वाटत नाही की आपण तुमच्या घरापर्यंत पोहोचू. त्या ड्रायव्हराची ती सगळी वाक्य ऐकान माझं डोक्यात चांगलाच फिरान गेला होता. मी पटकन माझ्या खिशातून पैसे काढलंय आणि त्याच्या हातात ठेवलंय आणि म्हणालंय आता तरी चला. ते का पैसे देताच त्याने आपलं टेम्पो चालू केल्यान आणि आम्ही त्या बांबूच्या जंगलातून माझ्या घराच्या दिशेने जाऊक निघालो. 2-3 मिनिटं थैसून आतमध्ये गेल्यावर वाटेत आमका थांबायचा लागला, कारण बरोबर रस्त्याच्या मधोमध काही बांबूची झाडं आडवी पडली होती. त्या सगळं दृश्य बघून मी टेम्पोवाल्याच्या तोंडाकडे बघतच राहिलोय. टेम्पोवालो म्हणालो ही झाडं कशी काय पडली, ना वादळ ना काय, मग ही झाडं पडली कशी, आणि एवढी, आणि ती पण रस्त्याच्या अगदी मधोमध. मग आम्ही तो टेम्पो थांबवलो आणि ती बांबूची झाडं तसून हलवचो प्रयत्न करूक लागलो, पण त्यांचं वजन एवढं जास्त होता की आमका दोघांका काय ती झाडं हलत नाही होती. त्या टेम्पोवाल्यान खूप काय काय करून बघितल्यान पण कायच फायदा झालो नाही. मग शेवटी तो माका म्हणालो तुम्ही आता आहे ना चलतच जावा, अजून काय पर्याय नाही. तिची ती वाक्य ऐकान मी म्हणालोय काय चलत, मी तुमका एवढे पैसे दिले आणि मी आहे ना चलत जाव. तसं तो माका म्हणालो
ओ साहेबांनो, आता मी तरी काय करू? रस्त्यात झाडं आडवी पडली आणि मी काय माझं ट्रक सोडून काय जाऊ शकत नाही. तुम्ही एक काम करा, हैनात चलत जावा. आता काय फारसं अंतर रावला नाही. आता माका काय करूचा ताच काय सुधरत नाही होता. त्या सगळ्या गोष्टीवर ना माझो आणि त्या टेम्पोवाल्याचो चांगलोच वाद झालो होतो. तो काय पुढे येऊक तयार नाही होतो. मग शेवटी रागारागान मी सगळा टेम्पोतलं सामान बाहेर काढलंय आणि पायी पायीच माझ्या घराच्या दिशेने जाऊक लागलंय. जशी मी ते पडलेल्या झाडांक ओलांडून पुढे जातोय तसं मी पटकन मागे वळून बघूक लागलंय, तर माझ्या मागे कोणत नाही होता. तो टेम्पोवालो आपलं टेम्पो वळवून कधीच जाऊक निघालो होतो. आता त्या बांबूच्या जंगलात मी एकटोच चलत होतोय. संपूर्ण किनाट काळोख पडलो होतो आणि आजूबाजूची ती बांबूची झाडं बघून माका चांगलंच घाम फुटलो होतो. कारण त्या टेम्पोवाल्याकडसून आणि आईकडसून ती सगळी वाक्य ऐकान माका आता भीती वाटूक लागली होती. त्यामुळे मी भरभर पावलं टाकून थैना चलत होतोय. माका लवकरात लवकर घर गाठूचा होता. तेवढ्यात माका मागसून एक आवाज येलो. ओ साहेबांनो, तुम्ही तुमची बॅग टेम्पोतच विसरला होतास, धरा. तो आवाज त्या टेम्पो ड्रायव्हरचा होतो. माका वाटला की खरोखरच माझी बॅग टेम्पोत रवली आणि तो टेम्पो ड्रायव्हर माका ती बॅग देऊ केलो. म्हणून मी पटकन मागे वळून बघूक लागलोय. पण जसं मी मागे वळतोय तर माझ्या मागे कोणच दिसत नाही होता. पण तो आवाज तर माका एकदम जवळून ऐका केलो होतो. माका वाटला की माका भास वगैरे झालो असात, म्हणून मी ते दुर्लक्ष करून परत पुढे चालाक लागलंय. तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज येलो. असा वाटत होता की कोणतरी माझ्या बाजूसून धावता. जसं मी त्या दिशेने बघितलंय तर तो टेम्पो आलो होतो. त्याच्या हातात एक बॅग होती आणि तो वेगान त्या जंगलातून पळत होतो. पळता पळता तो एका जागेवर थांबलो आणि माका म्हणालो, ओ साहेबांनो, तुमची बॅग रवली टेम्पोत, ही धरा. माका पहिल्यांदा काय समजलात नाही. तसं मी त्यांना म्हणालोय, अहो तुम्ही अजून गेलाच नाही आणि तुम्ही अशी माझी बॅग घेऊन पळताच काय आज? तसं तो माका म्हणालो, अहो साहेब, तुमची बॅग टेम्पोत रवली, ती देऊसाठीच मी येत होतंय. रस्तोच गावत नाही होतो आणि तुम्ही निघून जाशाल म्हणून धावत धावत येत होतंय. धरा, ही तुमची बॅग घ्यावा. असा म्हणान तो आपल्या जागेवरच उभो होतो. तो काय बॅग देऊक पुढे येत नाही होतो. तसं मी त्यांना म्हणालोय, अहो बॅग घेऊन हय तर येवा, थंय काय करतास? तसं तो म्हणालो, अहो साहेबांनो, असा काय करतास? लवकर येवा, माका उशीर होता. ही बॅग घेवा, मी जाते. मग माका त्याचं वागणं आधीपासूनच खूप विचित्र वाटत होता आणि त्यात यो असा काहीसा वागत होतो. पण मी तरीसुद्धा त्याच्याकडे काय एवढं लक्ष दिलंय नाही. माझ्या हातातले सगळे बॅगे मी खाली ठेवलंय आणि ती बॅग घेऊसाठी मी त्याच्या दिशेने जाऊक लागलोय. पण जसं मी त्याच्याजवळ जायत होतंय तसा माका विचित्रच वाटूक लागला होता. तो टेम्पोवालो आधीपेक्षा जरा वेगळंच वाटत होतो. त्याचा तर रूप, त्याचे ते डोळे एकटक माझ्याकडे बघत होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होता. मी हळूहळू त्याच्या जवळ जायत होतंय. तेवढ्यात माका मागसून एक आवाज येलो. तो आवाज माझ्या काकांचा होतो, जे आमच्या शेजारी राहायचे. तसं मी पटकन मागे बघितलंय. ते माझे काकाच होते. त्यांच्यासोबत 2 माणसं होती. ते आपल्या हातात कंदील घेऊन उभे होते. तसे ते माका म्हणाले, अरे एवढ्या रात्रीचं थंय काय जातं? तुझी आई वाट बघता. तसं मी त्यांना म्हणालोय, अहो तो टेम्पो ड्रायव्हर माका सोडू केलो होतो. त्याच्या टेम्पोत माझी बॅग रवली. तीच बॅग देऊक तो इलो होतो. ती बॅग घेत होतंय. थांबा, मी बॅग घेतोय, इलय. तसे काका म्हणाले, अरे खयचो टेम्पो ड्रायव्हर आणि कोण असा थंय? तसं मी पटकन मागे वळण म्हणालोय, ओ हे काय? जसं मी मागे वळतोय आणि समोरचं दृश्य बघतोय तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. थंय कोणच उभा नाही होता. त्या क्षणी मी समजलंय की तो ट्रक ड्रायव्हर नाही होतो. ट्रक ड्रायव्हर तर कधीच थैना निघान गेलो होतो. त्या सगळ्या गडबडीत माझ्या हातात किती पिशव्या असत ताच बघूक मी विसरलो होतोय. माझ्याकडे तर माझे सगळे पिशवे होते. माका चांगलं धक्को बसलो. तसे काका माझ्याकडे धावत इले आणि त्यांनी माका घेतल्याने मी कायच बोलायच्या मनस्थितीत नाही होतंय. माझं सगळं सामान घेऊन ते माका माझ्या घरापर्यंत घेऊन इले
घराकडे येताच तिने माझ्या आईक हाक मारल्याने काकांचो आवाज ऐकान माझ्या आईन पटकन दार उघडल्यान. माका ते सुखरूप इलेलं बघून माझ्या आईच्या जीवात जिविलो. मग आईन अजिबात वेळ न घालवता माझी नजर काढल्यान, माझ्यावर सून लिंबू वगैरे ओवाळून लांब भिरकवून दिल्यान आणि माका घरात घेतल्यान. काही वेळान माका बरा वाटला. मग मी माझ्या आईक म्हणालय, आई ह्या सगळं काय घडला? त्या जंगलात असं काय असा? तू टेम्पोवालो पण माका सांगत होतो आणि तू सुद्धा एवढी घाबरलं आणि माका त्या जंगलात तो टेम्पोवालो कसं काय दिसलो? तसे माझे काका म्हणाले, अरे बाळा, 3 वर्षापूर्वीची गोष्ट असा. आमच्या गावात अचानकच एक मांत्रिक इलो. तो खैना इलो, कशा किलो ह्या आमका नाही माहिती, पण लोक म्हणायची की तो सिद्ध मांत्रिक होतो आणि तो आपल्या गावातल्या त्या बांबूच्या जंगलात राहाक लागलो होतो. तो त्या जंगलात नको नको ते विद्या करायचो. आम्ही सगळ्या गाववाल्यांनी त्याका खूप विरोध केलं, पण तो आमका उलटी धमकी द्यायचो. तो म्हणायचो, मी अघोरी विद्या करून ही सगळी भूताकेतात तुमच्या गावावर सोडीन, मग तुमचा काय खरा नाही. मग त्या सगळ्या भीतीन आम्ही सगळे गप्प बसलो. पण एक दिवस असं इलो की तो काहीतरी मोठी अघोरी विद्या करत होतो. तिने अतिशय ताकदवर भूता आपल्याकडे बोलावून घेतलेली होती, पण काही कारणांमुळे तिची ती अघोरी विद्या फसली आणि ते का ती आपल्या जीवावर बेतली. त्या जमलेल्या भूतांनी त्या अघोरी विद्या करणाऱ्या मांत्रिकाचोच बळी घेतल्याने त्या मांत्रिकान त्या भूतांका तर आपल्याकडे येऊचो मार्ग दाखवलेलो होतो, पण थंयसून तिंका परत पाठवचो मार्ग काय तो दाखवूक शकलो नाही. तेव्हापासून त्या बांबूच्या जंगलात ती सगळी भुताटकी वावरता आणि रात्रीच्या वेळेक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांका ती त्रास देता. तेव्हापासून सगळी लोक घाबरान असत, म्हणून रात्रीच्या वेळेक गावची लोक गावाबाहेर पडाक घाबरतात. तुझा नशीब चांगला होता म्हणून तू तुझ्या आईक फोन करून सांगितलं. जसा आईक समाजला तसा आईन आमका सगळ्यांका तुका गावच्या वेशीवर आमका आणूक पाठवल्यान. तिका माहिती होता की तू काय मागे फिरायचं नाही, तू ह्याच वाटेन गावाकडे येतलं, म्हणून आम्ही ताबडतोब थंय येऊक निघालो आणि वेळेवर पोचलो. नाहीतर काय तुझा खरा नाही होता. त्या काकांची ती गोष्ट ऐकान माझे हातपाय थरथर कापाकत लागले. मी केवढ्या मोठ्या संकटात अडकलं होतंय ह्याची जाणीव तेव्हा माका नाही होती, पण आता मात्र माका कळून चुकला होता. मी भल्या मोठ्या संकटापासून थोडक्यात वाचलं होतंय. तेव्हा जर माझे काका माका घेऊ गेले नसते तर आज काही गोष्ट सांगूक मी जिवंत रावले नसतंय. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ही व्हिडिओ शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.